Hello friends, welcome to Pange's Math Academy. In previous video, we have learned practice set 1.2. In this video, we will see practice set 1.3. Let's start. Venn diagram. पहा मित्रांनो, आपल्याला सेटमधील एलिमेंट्स दाखवण्यासाठी आपण चित्राचा उपयोग करूया. Ideas or concepts are better understood with the help of diagram. This idea is developed by John Venn. मग हे एलिमेंट दाखवण्यासाठी सेटमधील वेगवेगळ्या प्रकारच्या फिगर आपण काढतो. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी रेक्टँगल काढतो किंवा इतर कोणतेही सेट दाखवण्यासाठी आपण सर्कल काढू शकतो, ट्रायंगल काढू शकतो. अशा प्रकारे आपल्याला वेन डायग्रामची माहिती घ्यायची. तर आपण त्यासाठी एक उदाहरण घेऊया. लेट ए इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10, and B is a set of even number 2, 4, 6, 8, and 10. आपल्याला ही माहिती वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवायची आहे. मग आपण त्यासाठी वेन डायग्राम दाखवण्यासाठी अशा प्रकारे रेक्टँगल काढूया. या रेक्टँगलमध्ये सेट ए हा ए सेट आहे आणि यामध्ये बी सेट जो आहे तो आपण सर्कलच्या सहाय्याने दाखवू. बी सेटचे एलिमेंट 2 4 6 8 10 आणि सेट एचे राहिलेले एलिमेंट जे आहेत ते अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. आपण हे दोन सेट ए आणि सेट बी हे वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवले. मग आता इथं पहा, सेट बी मधील सर्व एलिमेंट्स हे सेट ए मध्ये आहेत. मग सबसेट रिलेशन हे सुद्धा आपण याच्या आधारे पाहू शकतो. ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी सबसेट रिलेशन. All elements of set B are also in set A. All elements of set B are in set A. So we can say that set B is a subset of set A. आता पहा, सेट बी मधील हे जे एलिमेंट्स आहेत 2 4 6 8 and 10 हे सर्व एलिमेंट्स सेट ए मध्ये पण आहेत. म्हणून आपण हा बी जो सेट आहे तो सबसेट आहे एचा, तो आपण अशा पद्धतीने लिहूया. बी इज अ सबसेट ऑफ ए. लिहायचं असं गणिती भाषेमध्ये आणि त्याचं वाचन असं करायचं. बी इज अ सबसेट ऑफ ए. मग सबसेट रिलेशन झालं. त्यानंतर आपण युनिव्हर्सल सेटचा विचार करूया. युनिव्हर्सल सेट
Suitably choose a non-empty set of which all the sets under consideration are subsets of that set is called as universal set. आता पहा युनिव्हर्सल सेट अशा पद्धतीनं आपण काही उदाहरण घेऊया. Set U is a set of 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. A is a set of even numbers 2, 4, 6, 8, 10. B is a set of odd number 1, 3, 5, 7, 9. पहा आता सेट ए आणि सेट बी यामधील सर्व एलिमेंट्स हे सेट यू मध्ये आहेत. अशा प्रकारचा जो सेट यू आहे या दोन सेटसाठी म्हणजे सेट ए आणि सेट बी साठी युनिव्हर्सल सेट आहे. कारण सेट ए मधील सर्व एलिमेंट्स सेट यू मध्ये आहेत, सेट बी मधील सर्व एलिमेंट्स सेट यू मध्ये आहेत. मग सेट ए आणि सेट बी यांच्यासाठी हा सेट यू जो आहे तो युनिव्हर्सल सेट आहे. आणि युनिव्हर्सल सेट हा आपण कॅपिटल यू लेटरने दाखवतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट आपण एक सेट घेऊया. U is a set of 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. आणि सेट ए घेऊया. A is a set of perfect square 1, 4, 9. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे नॅचरल संख्या ज्या आहेत, नैसर्गिक संख्या त्यांचा वर्ग, नैसर्गिक संख्येचा वर्ग, त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर असं म्हणतो. मग आता आपण सेट एचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग तो आपण ए डॅश असा दाखवू शकतो किंवा एच्या डोक्यावर छोटा सी लिहायचं, पण वाचायचं कसं, कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए कसा शोधायचा पहा. कॉम्प्लिमेंट ऑफ ए set of elements in set U but not in A. मग आता पहा कॉम्प्लिमेंट शोधायचं आहे तर सेट ए मधील एलिमेंट वगळून राहिलेले सर्व एलिमेंट सेट यू मध्ये पाहायचे. म्हणजे सेट यू मध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत ते ए मध्ये नसले पाहिजेत. असे एलिमेंट कोणकोणते आहेत मग पहा. 2, 3, 5, 6, 7, 8 and 10. हे जे एलिमेंट्स आहेत ते सेट ए मध्ये नाहीत. ए मध्ये जे सेट एलिमेंट्स आहेत 1, 4, 9 हे वगळून राहिलेले जे एलिमेंट्स आहेत त्यांचा जो सेट असेल तो प्रॅक्टिस सेट 1.3. इफ ए इज अ सेट ऑफ ए, बी, सी, डी, ई, बी इज अ सेट ऑफ सी, डी, ई, एफ, सी इज अ सेट ऑफ बी, डी, D is the set of A, E, then which of the following statements are true and which are false? पहा आपल्याला या ठिकाणी काही स्टेटमेंट दिलेले आहेत, ते ट्रू किंवा फॉल्स हे ठरवायचं आहे. मग त्यासाठी आपण सबसेटची डेफिनेशन पाहिलेली आहे. त्या डेफिनेशनचा विचार करून हे उदाहरण सोडवूया. तर फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते पहा. सी द सबसेट ऑफ बी दिलेलं आहे. हे ट्रू किंवा फॉल्स हे ठरवायचं आहे आपल्याला. सेट सीचे एलिमेंट पहा बी आणि डी. हे दोन्ही एलिमेंट सेट बी मध्ये आहेत का? नाही. त्यातील बी एलिमेंट हा सेट बी मध्ये नाही. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स.
Reason, element B of set C, element B of set C is not in set B. So this statement is false. The second statement चा विचार करूया आपण. A is a subset of D. आता पहा, सेट ए मधील जे एलिमेंट्स आहेत ते सर्व एलिमेंट सेट डी मध्ये आहेत का? नाही. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो false, because all the elements of set A are not in set D. All the elements of set A are not in set D. पुढील स्टेटमेंट पाहूया, तिसरं. D is a subset of B or not. सेट डी मधील एलिमेंट पहा, E आणि E हे B मध्ये आहेत का? नाही, कारण सेट डी मधील ए एलिमेंट हा सेट बी मध्ये नाही आहे. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. Reason, element A of set D is not in set B. आपण पुढचं स्टेटमेंट पाहूया. Fourth statement, D is a subset of E or not. आता सेट डी चे एलिमेंट पहा, E आणि E ते एलिमेंट सेट ए मध्ये आहेत का? आहेत. एलिमेंट ए आणि एलिमेंट ई हे दोन्ही एलिमेंट सेट ए मध्ये आहेत. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. Reason, elements of set D, all elements of set D are in set A. पुढचं स्टेटमेंट पाहूया आपण. स्टेटमेंट 5, B is a subset of E or not. आता पहा, सेट बी मधील सर्व एलिमेंट C, D, E, F हे सर्व एलिमेंट सेट ए मध्ये आहेत का? C, D, E आहे, पण F नाही आहे त्या ठिकाणी. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. Reason, element F of set B is not in सेट ए. त्याच्या पुढील स्टेटमेंट आपण पाहूया. सी इज अ सबसेट ऑफ ए ऑर नॉट. आता सेट सी मधील एलिमेंट पहा, बी आणि डी हे दोन्ही एलिमेंट सेट ए मध्ये आहेत का? बी आहे, डी आहे, मग हा सबसेट आहे. सो गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ऑल एलिमेंट्स ऑफ set C are in set A. Second example, take the set of natural numbers from 1 to 20 as universal set and show sets X and Y using Venn diagram. First example, X is the set of all X such that X belongs to N means natural number and 7 is less than X is less than 15.
Second example, y is a set of all y such that y belongs to n. y is a prime number from 1 to 20. पहा, आता आपल्याला दिलेलं जे उदाहरण आहे ते वेन डायग्रामच्या सहाय्यानं सिद्ध दाखवायचं आहे वेन डायग्राम. तर आपण आता जो युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तो अगोदर लिहून घेऊया. युनिव्हर्सल set of natural number from 1 to 20. U is the set of 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. आता येथील पहिलं उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे? x is a set of all x such that x belongs to natural number and 7 is less than x is less than 15. पहा, आता आपण सेट x लिहूया. x belongs to natural number and value of x is between 7 and 15. x ची किंमत 7 आणि 15च्या दरम्यान आहे. म्हणजे x हा 7हून मोठा आणि 15हून लहान आहे. मग x च्या अशा कोणत्या किमती आहेत? 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान. x is a set of 8, 9, 10, 11, 12, 13 and 14. आता आपल्याला हा सेट युनिव्हर्सल वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवायचा आहे. मग आपण पट्टीच्या सहाय्याने वेन डायग्राम काढूया. या ठिकाणी युनिव्हर्सल सेट जो आहे तो आपण रेक्टँगलच्या सहाय्याने दाखवत असतो. हा जो आपण रेक्टँगल काढणार आहोत तो आहे युनिव्हर्सल सेट. हा युनिव्हर्सल सेट. आणि यामध्ये सेट एक्स आपण दाखवू वर्तुळाच्या सहाय्याने किंवा ट्रायंगलच्या सहाय्याने. हा सेट एक्स. ह्या सेट एक्स मधील एलिमेंट लिहून घेऊ. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. राहिलेले एलिमेंट आपण ह्या सेट यू या बाजूला लिहू. यामध्ये सेट यू चे सर्वच एलिमेंट आले. त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे तर सेट एक्स मध्ये आहेत. मग आता राहिलेला अजून कोणता आहे? 15. मग आता आपण हे फिगर वेन डायग्रामने दाखवले. अजून याच्यापैकी राहिलेले पहा. 16, 17, 18, 19, 20 हे पण आहेत. ते पण लिहूया आपण. पहा, आता आपण हे फिगर वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवलेली आहे. आता आपण दुसऱ्या उदाहरणाचा विचार करूया. दुसरं उदाहरण आपल्याला काय दिलं पहा. y is a set of all y such that y belongs to n म्हणजे नॅचरल नंबर and y is a prime number from 1 to 20. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येनं भाग जातो अशा 1 ते 20 पर्यंतच्या ते आपण सेट स्वरूपात लिहूया. 1 ते 20 पर्यंतच्या प्राईम नंबर 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19 ह्या प्राईम नंबर आहेत 1 ते 20 पर्यंत. आता ही माहिती सुद्धा आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवूया. रेक्टँगल काढू.
हा युनिव्हर्सल सेट, आणि यामध्ये वर्तुळाकृती हा सेट वाय दाखवू, सेट वायचे एलिमेंट लिहून टाकू. 2 3 5 7 11 13 17 अँड 19. आता राहिलेले एलिमेंट जे आहेत 1 2 3 आलेला आहे, 4 5 आहेत, 6 7 आहेत, 8 9 10 11 इथं आलेला आहे, 12 13 आहे इथं, 14 15 16 17 सेट वाय मध्ये आहे, 18 अँड 20. मग आता आपण हे सुद्धा उदाहरण वेन डायग्रामच्या साह्याने दाखवलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल, U is the set of 1 2 3 7 8 9 10 11 and 12. P is the set of 1 3 7 10. First, show that set U, P and complement of P by Venn diagram, and verify complement of P is equal to P. पहा, युनिव्हर्सल सेट आपल्याला काय दिलेला आहे तो अगोदर लिहून घेऊया. 1 2 3 7 8 9 10 11 and 12. Set P is a set of 1 3 7 and 10. आता आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल जे पाहायचं आहे, सेट यू, सेट पी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ पी वेन डायग्रामनं दाखवायची. मग कॉम्प्लिमेंट ऑफ पी शोधूया. तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी शोधायचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी मीन्स सेट ऑफ ऑल एलिमेंट्स सेट इन यू बट नॉट इन पी. मग सेट पी मधील जे एलिमेंट्स आहेत ते वगळून राहिलेले एलिमेंट जे सेट यू मध्ये आहेत त्यांचा जो सेट आहे तो असेल कॉम्प्लिमेंट. आता कोणते एलिमेंट राहिले, 2 7 7 आलेला आहे, 8 2 8 9 10 आहेत, 11 अँड 12. हा झाला याचा कॉम्प्लिमेंट. मग आपण आता हे वेन डायग्रामने दाखवूया. हा युनिव्हर्सल सेट, आणि यामध्ये सेट पी वर्तुळाच्या सहाय्याने दाखवू आपण. 1 3 7 10. तर राहिलेले जे एलिमेंट्स आहेत ते या बाजूला आपण दाखवूया. 2 8 9 11 अँड 12. मग आता आपण आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ पी दाखवायचं. मग हे जे एलिमेंट्स आहेत 2 8 9 11 अँड 12 हे कॉम्प्लिमेंट ऑफ पी झाले. आणि हा जो वर्तुळाकृती साह्याने दाखवलेला तो आहे सेट पी. आता हे आपण वेन डायग्रामच्या साह्याने दाखवलेलं आहे. त्यातील दुसरं उदाहरण पहा. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारलं, व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी. आता दुसरं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. युनिव्हर्सल सेट आपल्याला दिलेला आहे 1 2 3 7 8 9 10 11 अँड 12. सेट पी पण माहिती आहे 1 3 7 10. तर कॉम्प्लिमेंट ऑफ पी शोधूया. कॉम्प्लिमेंट शोधायचा म्हणजे सेट ऑफ all elements in set U but not in
सेट पी. मग सेट पी मधील एलिमेंट वगळून राहिले जे एलिमेंट्स आहेत ते आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी मध्ये घेऊया. 2,3 आहे, 7 आहे, 8, 9 नाही, 10 आहे, 11 आणि 12. हा कॉम्प्लिमेंट ऑफ पी झाला. परत याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे आपल्याला, कॉम्प्लिमेंट ऑफ पी. मग आता याचा कॉम्प्लिमेंट काढा. आता पहा, सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन सेट यू बट नॉट इन कॉम्प्लिमेंट ऑफ पी. मग कॉम्प्लिमेंट ऑफ पी ह्या सेटमधील एलिमेंट्स वगळून राहिलेले एलिमेंट जे आहेत ते, आता राहिलेले कोणते आहेत? 1, 3, 8 आहे, 9 आहे, 7, 10, 11 आहे, 12 आहे. मग हा झाला कॉम्प्लिमेंट. आता आपण आपल्याला काय दाखवायचं आहे? याला 1 नंबर देऊ आणि याला आपण 2 नंबर देऊ. पास एक समीकरण 1, 3, 7, 10 हे एलिमेंट्स आहेत पी मध्ये. 2 समीकरण पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये 1, 3, 7, 10 आहेत. म्हणजे सेट पी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ पी याच्यामध्ये अगदी सेम एक्झॅक्टली तेच एलिमेंट्स आहेत. म्हणून आपण याला असं लिहूया, फ्रॉम 1 and 2 कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी. क्वेश्चन 4 is set of 1, 3, 2, 7. Write 3 subsets of set A. हा 4th क्वेश्चन जो आहे तो ओपन एंडेड क्वेश्चन आहे. म्हणजे याचे अनेक उत्तर आहेत. त्यापैकी आपल्याला कोणतेही 3 सबसेट लिहायचे आहेत. मग आता पहा, एव्हरी एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ ईच सेट. आपण दुसरा लिहूया, सेट ऑफ 1, सेट ऑफ 2 हा पण याचे सबसेट आहेत, सेट ऑफ 3, सेट ऑफ 7. आता नंतर पुढे पहा, सेट ऑफ 1, 2, सेट ऑफ 1, 2, 3, set of 2, 3, set of 3, 7, set of 1, 3, set of 1, 7, set of 3, 2, set of 2, 7, set of 1, 2, 3, 7. असे आपण अनेक सेट लिहू शकतो. तर आपण पहा, हा सेट लिहिलेला आहे, सेट ऑफ 2, 3 आणि सेट ऑफ 3, 2. या दोन्हीपैकी कोणताही एक सेट लिहू शकतो. म्हणजे ऑर्डर महत्त्वाची नाही आहे, ते क्रम बदलला तरी चालतो, पण त्या सेटमधील सर्व एलिमेंट्स या संचामध्ये आले पाहिजेत. मग या दोघांपैकी आपण फक्त एक लिहूया. मग अशा प्रकारचे आपण अजून काही सेट्स लिहू शकतो. सेट ऑफ 2, 3, 7, सेट ऑफ 1, 3, 7 असे आपण अजूनही काही सेट लिहू शकतो. 5th example, write the subset relation between the following sets. P is the set of residents of Pune, M is the set of residents of Madhya Pradesh, I is the set of residents of Indore, B is the set of residents of India, H is the set of residents of Maharashtra. Second, which set from the above example can be chosen as the universal set? पहा, आता एक उदाहरण एकदम सोपं आहे.
रेसिडेंट्स ऑफ पुणे आर ऑल्सो रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. मग त्यावरून आपण असं लिहू शकतो, महाराष्ट्रासाठी एच सेट दिलंय, पी इज अ सबसेट ऑफ एच. रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र आर ऑल्सो रेसिडेंट्स ऑफ इंडिया. मग ते आपण असं लिहू शकतो, एच इज अ सबसेट ऑफ बी. पुढे पहा, पुणे, रेसिडेंट्स ऑफ पुणे आर ऑल्सो रेसिडेंट्स ऑफ इंडिया, पी इज अ सबसेट ऑफ बी. हा एक पार्ट झाला. तर आपण नंतर दुसरा पार्ट पाहूया. पहा, I the set of residents of Indore and M is the set of residents of Madhya Pradesh. So residents of Indore are also residents of Madhya Pradesh. So I is the subset of M. Residents of Indore are also residents of India. I is the subset of B. Residents of Madhya Pradesh are also residents of India. हे आपण हे सबसेट रिलेशन यांच्यामधील अशा पद्धतीनं दाखवू शकतो. आता आपल्याला त्यामध्ये सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे. विच सेट फ्रॉम द अबोव एक्झाम्पल कॅन बी चूजन ॲज द युनिव्हर्सल सेट. आता पहा, हे एवढे जे सेट दिले आहेत, पी सेट रेसिडेंट्स ऑफ पुणे, एम रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश, आय रेसिडेंट्स ऑफ इंदोर, बी रेसिडेंट्स ऑफ इंडिया, एच रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. या सर्वामध्ये युनिव्हर्सल सेट कोणता असेल बरं? सेट बी. कारण या सर्व बाकीच्या सेटमधील सर्व एलिमेंट्स म्हणजे सर्व रेसिडेंट्स ते इंडियाचे आहेत. मग जो सेट बी आहे तो काय असेल? युनिव्हर्सल सेट. सेट बी इज universal set for above example. Sixth example, which set of the numbers could be the universal set for the set given below? First example, A is the set of multiple of 5, B is the set of multiple of 7, C is the set of multiple of 12. Write down given sets by listing method. A is the set of multiple of 5. 5च्या पटीतील संख्याचा सेट आहे तो, किंवा 5च्या टेबलमधील. मग त्या कोणत्या असतील? 5, 10, 15, 20 डॉट 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 एक्सेट्रा. सेट बी पाहूया. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. मल्टिपल ऑफ 7 मी 7च्या पटीतील, 7चा टेबल. B the set of 7, 14, 21, 28 dot 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 etc. C the set of multiples of 12. 12च्या पटीतील संख्याचा संच किंवा 12च्या टेबलमधील. 12चा टेबल लिहू. 12, 24, 36, 48 डॉट 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 एक्सेट्रा. मग पहा, आता आपण हे तिन्ही सेट लिस्टिंग मेथडमध्ये लिहिले. आता तिघासाठी युनिव्हर्सल सेट कोणता असेल असा आपण विचार करूया. मग पहा, या तिन्ही सेटसाठी जो नॅचरल नंबरचा सेट आहे तो युनिव्हर्सल सेट असेल. आपण उत्तर लिहूया असं त्याचं. फॉर set A, B and C, set of natural number n are the subsets of set of natural number. नंतर सेट ऑफ होल नंबर, त्यानंतर सेट ऑफ इंटीजर. हे यांच्यासाठी काय असतील? युनिव्हर्सल सेट.
मग हे आपण या तिघापैकी कोणतेही युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकतो. आर युनिव्हर्सल सेट. पहा 6व्यातील दुसरं उदाहरण. P the set of integers which are multiples of 4. मग तो सेट आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहूया. सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4 म्हणजे 4च्या पटीमधील, म्हणजेच 4चा टेबल लिहा. P the set of 4, 8, 12, 16, etc. Then T the set of all even square numbers. इवन स्क्वेअर नंबर्स. आता इवन स्क्वेअर नंबर्स कोणकोणते आहेत ते आपण लिहूया. 2 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, एक्सेट्रा. इवन स्क्वेअर नंबर यालाच आपण पुढे असं स्वरूप देऊ शकतो. टी द सेट ऑफ 2 स्क्वेअर 4, 4 स्क्वेअर 16, 6 स्क्वेअर 36, 8 स्क्वेअर 64, एक्सेट्रा. मग आता आपण ह्या दोन सेटचा विचार करू. यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता असेल? नॅचरल नंबरचा सेट, होल नंबर आणि इंटिजर्स हे युनिव्हर्सल सेट असू शकतील. फॉर सेट P and T. T are subsets of natural number, whole number and integers. So therefore set of natural number, set of whole number and set of integers be universal set for set P and T. 7th example. Let all the students of a class is an universal set. Let set A be the set of students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. पहा, आता तुमच्या वर्गातील विद्यार्थ्याचा संच हा युनिव्हर्सल सेट आहे आणि सेट ए हा कोणता आहे? असे विद्यार्थी जे 50% किंवा 50%पेक्षा अधिक गुण घेतील अशा विद्यार्थ्याचा संच ए आहे. मग आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए लिहायचं आहे. मग कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए काय असेल बरं? 50%पेक्षा कमी गुण घेणारे विद्यार्थी आहे की नाही. सो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए तो आपण असा लिहूया. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए इज द set of students who secure less than 50% marks in maths. So we completed practice set 1.3. In next video we will see practice set 1.4. Please like, share, comment the video and subscribe to Bangej Math Academy to get the notifications of new videos. Thank you.